तर नमस्कार मित्रांनो, तूर लागवडीचा हंगाम सुरू झाला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न असतो, तूर लागवडीचा कोणता वाण निवडावा. बाजारात खडका, चारू अशा BSMR आणि इतर अनेक वाण उपलब्ध आहेत, पण कोणता वाण आपल्या शेतासाठी योग्य आहे हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते. कारण योग्य वाण निवडल्यास उत्पादन आणि नफा दोन्ही वाढू शकतात. यावर्षी आम्ही आमच्या शेतात 13 जून रोजी 5 एकर क्षेत्रावर खडका तूर वाणाची लागवड केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खडका वाणच का निवडला त्यामागील कारणे सविस्तर सांगणार आहोत. तर तूर वाण निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सर्वप्रथम त्या वाणाची उत्पादन क्षमता कशी आहे हे पाहणे आवश्यक असते. त्यानंतर रोग प्रतिकारक क्षमता, पावसाचा भाग, जमिनीचा प्रकार, बाजारातील मागणी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव याचा विचार करावा लागतो. अनेक वेळा एखादा वाण एका भागात खूप चांगले उत्पादन देतो, पण दुसऱ्या भागात अपेक्षित निकाल मिळत नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील परिस्थितीनुसार निर्णय घेणे गरजेचे असते. तर खडका तूरच्या वाणाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. खडका वाणाची वाढ जोमदार होते, झाडाला भरपूर फांद्या फुटतात, शेंगांची संख्या चांगली असते आणि दाणे भरदार तयार होतात. अनेक शेतकरी या वाणाला उत्पादनक्षम वाण म्हणून ओळखतात. याशिवाय झाडाची वाढ चांगली होत असल्याने मोठे झाड तयार होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. आम्ही खडका वाणच का निवडले? पहिले कारण म्हणजे आमच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे या वाणाबाबत सकारात्मक अनुभव आहेत. दुसरे कारण म्हणजे खडका वाणाची वाढ जोमदार असल्याने मोठे झाड तयार होते आणि उत्पादनाची क्षमता वाढण्यास मदत होते. तिसरे कारण म्हणजे आम्ही सुमारे 8 फूट अंतरावर लागवड केली आहे. या अंतरामुळे प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळते, फांद्या चांगल्या पसरतात आणि अंतर्मशागत करणे सोपे जाते. चौथे कारण म्हणजे भविष्यात तण नियंत्रण, फवारणी आणि इतर शेतीची कामे सुलभ होतात. पावसाचा मुद्दाही सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आमच्या भागात म्हणजे सोलापूर परिसरात पाऊस अनेकदा कमी पडतो, काही वेळा पावसाचे मोठे खंडही पडतात. त्यामुळे वाण निवडताना ही गोष्ट आम्ही सर्वात जास्त लक्षात घेतली आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही चांगली वाढ दाखवणारा वाण निवडण्याचा आमचा प्रयत्न होता. अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवातून खडका वाण कमी पावसाच्या भागात चांगला प्रतिसाद देत असल्याचे ऐकायला मिळाले. त्यामुळे आम्ही खडका वाणावर विश्वास ठेवला. तसेच 8 फूट अंतरामुळे प्रत्येक झाडाला उपलब्ध ओलाव्याचा जास्त फायदा मिळतो. त्यामुळे कमी पावसाच्या परिस्थितीतही झाडांची वाढ टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तर इतर वाण वाईट आहेत का? तर अजिबात नाही. चारू, आशा, BSLR आणि इतर अनेक वाण देखील चांगले आहेत. प्रत्येक वाणाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कोणताही वाण निवडताना आपल्या भागातील हवामान, पाऊस, जमीन आणि व्यवस्थापन लक्षात घेणे आवश्यक आहे. आमच्या परिस्थितीत आणि आमच्या नियोजनानुसार खडका वाण योग्य वाटला म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे. तर मित्रांनो, कमी पाऊस, 8 फूट अंतराची लागवड, स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि खडका वाणाची जोमदार वाढ ही प्रमुख कारणे लक्षात घेऊन आम्ही यावर्षी खडका तूर वाणाची निवड केली आहे. आता पुढील काही महिन्यात उगवण, वाढ, खत व्यवस्थापन, फवारणी, फुलोरा आणि उत्पादन याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला आम्ही या चॅनलवर नियमितपणे देणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कोणता तूर वाण लावला आहे आणि तो का निवडला. कमेंटमध्ये नक्कीच सांगा.